गोंंदवलेकर महाराजांचं प्रवचन 26 जानेवारी. अंतकाय साधण्यासाठी नामस्मरण. अंतकाळी नामस्मरण होणे म्हणजे अंतकाय साधणे आणि ह्या साधण्यासाठी आधी नामस्मरण करायला पाहिजे. अंतकाय साधण्यासाठी जगावे. भगवंत जिथे राहतो तेच आपले खरे घर आहे. सध्या आपण शरीरात राहतो ते भाड्याचे घर आहे. भाड्याचे घर सोडून स्वतःच्या मालकीच्या घरात राहायला जाताना असा आनंद वाटतो तसाच शरीर सोडताना वाटायला पाहिजे. भगवंताचे घर तेच आपले घर याची खात्री झाली पाहिजे. ते जमेल त्यासाठी आपण सतत भगवंताच्या नामात राहावे. मला तू आपला म्हण, माझे मन तुझ्या चरणी अर्पण केले. आता मला तुझ्याजवळ काही मागण्याची इच्छा न हो असे मागावे. परमेश्वर आपल्या मागापुढे आहे असे अखंड मानावे. भगवंताचे स्मरण करणे म्हणजे जे काही आपल्या हातून घडते आहे ते त्याच्याच इच्छेने घडते आहे असे समजणे. प्रपंच हा देवाचा मानून अभिमानरहितपणे तो करणे हा परमार्थ आणि परमात्म्यापासून आपल्याला कोणी नाही याचा दृढ निश्चय होणे याचे नाव ज्ञान. हे ज्ञान मांडले म्हणजे मनुष्य खऱ्या अर्थाने परमार्थप्राप्तीच्या मार्गाला म्हणजे साधनाला लागला. या साधनाने परमात्म्यापासून दुसरे काही आवडीनच होते आणि ही जी अत्यंत आवड त्यालाच भक्ती म्हणतात. या भक्तीची परिपूर्णता अंतकाय साधण्यासाठी होते. त्यासाठी सतत नामस्मरण किंवा अखंड अनुसंधान हेच एकमेव साधन सांगितले आहे. अंतकाळी ज्याने नाम घेतले त्याच्या विषयवासना मेल्या असे नसते. तो काही एकदम मुक्त होत नाही, पण पुढच्या जन्मी तो अतिसात्विक म्हणून जन्माला येईल. सात्विक म्हणजे भगवंताची प्राप्ती करून घ्यावी अशी वृत्ती असणारा होय. साधन प्राणाबरोबर असावे. म्हणजे प्राण जसे अभिमानरहित अखंड चालतात त्याप्रमाणे साधन अभिमानरहित अखंड चालते. ते करता कामा नये. करणे म्हणजे अभिमानाला. सहज प्राणाबरोबर झाले म्हणजे अखंड चाललेलेच असते. प्रपंचातले तमे सोडून वागावे. गुरुआज्ञेत असावे. अनंतात जन्मांच्या देहाशी सहवास म्हणून देहावर प्रेम जोडून ध्येयबुद्धी होते. तसाच नामाचा सहवास पुष्कळ करावा म्हणजे विषयाची आसक्ती कमी होऊन नामावर प्रेम जडते. योगात कष्ट फार. या युगात तो साधणे अशक्य प्रायच आणि कर्मात तर अभिमान असतो आणि वाढतो. भक्तीत कष्ट नसतात आणि ती करताना अभिमान आपोआप बळत जातो. योग आणि कर्म ही साधने परमात्म्याच्या दत्तक पुत्राप्रमाणे आहेत, तर भक्तीचे साधन हे परमात्म्याच्या औरसमनाप्रमाणे आहे. भगवंताला दृष्टीड होऊ न देणे हीच खरी भक्ती, हेच खरे अनुसंधान, हाच खरा परमार्थ आणि हेच खरे आपले सर्वस्व आहे. नुसते देहाने तीर्थस्थानात पूजापाठ वगैरे करून परमार्थ घडत नाही. आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी चिकटली पाहिजे. श्रीराम जय राम जय जय राम.